मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. ते चुरा केल्याच्या नंतर विचारलं जेवारीच्या कणाला, तुम्ही त्या भोंड्याला सोडलं का भोंड्याने तुम्हाला सोडलं? तर जेवारीने सांगितलं, मी बी भोंड्याला सोडून राहू शकत नाही, भोंडे मला सोडून राहू शकत नाही. आमचं दोघाचं अस्तित्व एकमेकामध्ये आहे. ते भोंडे जर नसते तर माझी सुरक्षा झाली नसती, आणि मी जर त्या भोंड्यामध्ये नसतो तर त्या भोंड्याचं महात्म्य राहिलं नसतं. परंतु हळूच वाऱ्याची धार आली आणि त्या वाऱ्याच्या झुरळुकीने आम्हा दोघांना वेगळं वेगळं केलंय. आम्हा दोघांना वेगळं वेगळं केलंय. तसं गवळणीला विचारलं, तुम्ही परमेश्वराला सोडून राहिलात का परमात्मा तुम्हाला सोडून राहिला? गवळणीने सांगितलं, तसं काहीच नाही, तो बी आम्हाला सोडून राहणार नाही. माहिती आहे, तो आमच्यासाठी झालेला आहे. तो आम्हाला सोडून कसा राहील? आणि आम्ही सुद्धा त्याला सोडून राहत नाही. पण एक छोटीशी हवा आलेली आहे, थोडीशी झुरळूक आलेली आहे. त्या झुरळुकीने आम्हाला बाजूला केलेलं आहे. अहंकाराची थोडी झुरळूक आली आणि म्हणून त्या झुरळुकीने परमेश्वराला आणि आम्हाला वेगळं वेगळं बनवलेलं आहे. वेगळं वेगळं बनवलं. सुंदर प्रपंच चांगला. दोघं तिघ जण भाऊ फार विचाराने राहतात. घरामध्ये काही कमी नाही. पाहुण्या रावळ्यामध्ये आवाज आहे, जिकडे जातील तिकडे सन्मान आहे. पण मधीच कोणीतरी एखादा येतो आणि वाऱ्याच्या झुरळुकीसारखा घरातून जातो, तर त्या घरामध्ये आता कोणी एकमेकाला बोलत नाहीत. राहतात बरोबर पण बोलत नाहीत. राहतात त्याच घरामध्ये पण एकमेकाबरोबर खात नाहीत. राहतात त्याच घरामध्ये पण एकमेकाला आदर सत्कार करीत नाही. राहतात त्याच घरामध्ये पण विचार नष्ट झाला का? तर छोट्याशा व्यक्तीने ते सारं घडवलं. म्हणून राम वनवासाला गेले याचं दुःख नाही, राजा दशरथ मृत झाले याचं दुःख नाही, माता कौशल्याला विधवापण आलं याचं दुःख नाही. पण दुःख एवढंच आहे की जन्माला आल्यापासून जिने कैकेयीला दूध पाजलं ती मंथरा, आणि मंथरेला विधवा करूपर्यंत बरोबरच राहिली. हो, याला म्हणायचं अविचारी. अविचारी माणसाच्या संगतीमध्ये तुम्ही जिथपर्यंत राहाल तिथपर्यंत तुमचा नाशच राहील. म्हणून अविचारी माणसाची संगत सोडणं ही सर्वात काळाची गरज आहे. सर्दी झाल्याच्या नंतर खोकरून खोकरून आतमध्ये लोटीत जाऊ नका. हो, खोकरून खोकरून आत लोटीत जाऊ नका. जर का ते खोकून आत लोटलं तर ते आतड्याला विजा करील आणि आतड्याला कॅन्सर सारखा आजार करील. कारण ते खोकलेली जी घाण आहे ती बाहेर फेका, ती बाहेर फेका. बेन झाल्याच्या नंतर पिळल्याच्या नंतर ते आतमध्ये घ्यायचं नाही, ते बाहेर फेकायचं आहे. हो, ते बाहेर फेकायचं आहे. पोट फुगल्याच्या नंतर नुसत्या गोळ्या खायच्या नाही, तर पोटातलं घाण बाहेर फेकायचे आहे. का? की ज्याने तुम्हाला त्रास होईल ते तुम्ही बाहेर फेकण्याचं काम करा. परमार्थामध्ये बी करा, प्रपंचामध्ये बी करा, घरात बी करा, गावात बी करा, गल्लीत बी करा, शेतात बी करा. जेवारी पेरली आणि इचका उगला तर त्याचा लाड करू नका लई. हो, इचक्याच्या गवताचा लाड केला तर घोटाळा होईल. कुंद्याच्या गवताचा लाड केला तर घोटाळा होईल. हो, हरळीचा लाड केला तर घोटाळा होईल.
जे घोटाळबाज आहेत त्यांना तुमच्यातून नेहमी करता बाजूला करण्याचं काम करा. त्याच्याशिवाय तुम्हाला समाधान नाही, त्याच्याशिवाय समाधान नाही. आणि म्हणून एकदा कदाचित भगवान परमात्म्याने अनेक अवतार घेतले. प्रत्येक अवतारामध्ये परमेश्वराने आपल्या भक्ताला समजावून सांगितलं, मी पुढच्या जन्मामध्ये तुमच्या बरोबर राहील बर का, तुमच्या बरोबर जेवेल बर का, तुमच्या बरोबर शेतामध्ये काम करेल बर का. आणि प्रत्येक वेळेला भगवान परमात्मा बोलत गेले पण करता नाही आलं. कासवाच्या रूपात आले तर करता नाही आलं, पृथ्वीलाच वर आणता आलं, बाकी काही करता येईना. नरसिंहाच्या रूपामध्ये आले तर फक्त भक्त प्रल्हादाला सुरक्षा देता आली, बाकीच्याला देता नाही आली. माशाच्या रूपामध्ये आले तर फक्त एकाच व्यक्तीची सुरक्षा केली, बाकीच्याला काही करता आलं नाही. वामनाच्या रूपात आले तर देवतांना संपत्ती परत देता आली, बाकी काही करता आलं नाही. परशुरामाच्या रूपात आले, ब्राह्मणाला संतुष्ट करता आलं, बाकीच्यासाठी काहीच नाही. वेदव्यासांच्या रूपामध्ये आले पण ते ज्ञान देऊन गेले, बाकीचं त्यांना करता आलं नाही. कपिल मुनीच्या रूपात आले तर फक्त आपल्या आईलाच मुक्ती देता आली, बाकीच्याला काही नाही, बाकीच्याला काही नाही. नारदाच्या रूपामध्ये आले परमात्मा तर त्यांना काही करता आलं नाही, फक्त गमन करता आलं. आणि चांगल्या चांगल्या ठिकाणी जाऊन आपला मान सन्मान घेता आला. राजा रामचंद्राच्या कालामध्ये आले तरी काय होत नाही. बस बस जय गोपाल. राजा रामचंद्राच्या रूपामध्ये परमात्मा आले. राक्षसांना अभय देता आलं, सारं काही करता आलं, रावणाला बी मारता आलं, पण ग्वाल बालांना गवळण नेला आणि आबाल वृद्धांसाठी काही करता आलं नाही. पण या कालामध्ये मात्र परमेश्वराने तसं केलं नाही. त्याने सांगितलं, तुम्ही मागच्या काळात ऋषी होतात, तुम्ही मुनी होतात, तुम्ही वेदाचे मंत्र होतात, तुम्ही पुराणाचे मंत्र होतात, तुम्ही नीतीचे मंत्र होतात. आता ते सारचे सारं सोडून द्या आणि 84 कोशीमध्ये तुम्हाला जे शरीर धारण करता येईल ते धारण करा. जर तुम्ही वृक्षाच्या शरीरात आला तरी मी तुमच्या जवळ येऊन बसेल, तुमच्या बुंद्याशी बासरी वादन करील. वेळ प्रसंग आला तर तुमच्यावरती सुरूपारुंबा बी खेळेल, पण तुम्ही वृक्षाच्या रूपामध्ये या. जर यदा कदाचित वेळ प्रसंग आला, तुम्ही गायाच्या रूपात आला तर मी तुमची सुरक्षा करील, तुमच्या मागे चालेल. जर यदा कदाचित तुम्ही ग्वालबालाच्या बरोबर राहिला तर मी तुमच्या मध्ये खेळेल. जर यदा कदाचित तुम्हाला स्त्रियांच्या रूपामध्ये येता आलं तर मी तुमच्या घरी दही दूध तूप लोणी खाण्याच्या निमित्ताने येईल. तुम्ही ज्या ठिकाणी राहाल त्या ठिकाणी मी येईल. पण एक गोष्ट जरूर आहे की तुम्हाला सुद्धा काही गोष्टीचं पथ्य पाळावं लागेल. पथ्य ज्यांच्या जीवनात नाही त्याला औषध काही करत नाही. विठ्ठल म्हणावं लागलं, औषधी ज्याने घ्यावे त्याने पथ्य पाळावे. ज्याला औषध घ्यायचं आहे त्याने पथ्य पाळलं पाहिजे. कॅन्सर झाला आणि मुठभर तंबाखू खाई, कशासाठी? मरण्यासाठीच खायची का? हृदय खराब झालेलं आहे आणि सिगरेट पी, कशासाठी प्यायचं? जगायचं आहे का मरायचं आहे का? हो, हृदय एकदम बिलबिल झालेलं आहे आणि गांजा पी, इतका गांजा पी का चिलमीतच धूर काढी. हे कशासाठी करायचं? मरायसाठीच करायचंय काय? आणि म्हणून योगायोगाने जीवनामध्ये काही पथ्य माणसाला सांभाळता आलं पाहिजे, काही पथ्य पाळता आलं पाहिजे. म्हणून भगवान परमात्माने सांगितलं, तुम्हाला पथ्य आहे. काय पथ्य आहे? तुम्ही माझ्या बरोबर राहा, मी तुमच्या बरोबर राहील, पण 2-3 गोष्टी तुमच्याकडे कधीच येता कामा नये. तुमच्याकडे अहंकार येता कामा नये, तुमच्याकडे अज्ञान येता कामा नये, तुमच्याकडे लोभ येता कामा नये, तुमच्याकडे दंभ येता कामा नये. आणि यापैकी एक जरी आला तरी मी तुमच्यात राहणार नाही. म्हणून भगवान परमात्म्याला चिरहरण लीला करावी लागली. चिरहरण लीला. चिरहरण शब्दाचा अर्थ काय? चिर शब्दाचा अर्थ वस्त्र, वस्त्र शब्दाचा अर्थ अज्ञान. विचारलं कशासाठी? हे वृत्त कैवल्य कशासाठी आहे? एकेने सांगितलं, वेडा आहेस काय? वेडा आहे तू?
तुला माहिती नाही का? तुला कळत नाही का? तू अंतर्यामी आहे ना, घटाघाटातला जाणणार आहेस ना, साऱ्याच्या मनातला जाणतो ना, सर्वश्रेष्ठहम हृदयसन्नविष्टी असा आहे ना तू. तुला माहिती नाही का की तू पती रूपामध्ये आम्हाला मिळावा याच्यासाठी हे सारं करते. भगवान परमात्माने सांगितलं काही हरकत नाही, पण दिशा तुमची चुकलेली आहे. ज्यांचं लग्न झालं त्यांच्यासाठी हे वाक्य जरा आवर्जून सांगेल. प्रपंच छोटा करा, प्रपंच मोठा करा, पण तुमच्या प्रपंचाची दिशा चुकू देऊ नका. छोट्या गाडीत बसा, मोठ्या गाडीत बसा, विमानात बसा, रेल्वेत बसा, बस मध्ये बसा, सायकलीवर बसा, ज्याच्यात बसायचं त्याच्यात बसा, जिथे जागा मिळेल तिथे बसा, पण दिशा तुमची चुकता कामा नये. दिशा चुकल्याच्या नंतर सारा प्रवास उलटा होईल आणि ज्या दिशेला तुम्हाला जायचं ती दिशा तुम्हाला सोडीत सोडीत दुसऱ्याच दिशेला तुम्ही जाल. जायचं औरंगाबाद कडे आणि बीड कडे तोंड झालं गाडीचं, तर जेवढं जेवढं तुम्ही वेगाने पळताल तेवढं तेवढं तुमचं गंतव्यस्थान दूर जात राहील. म्हणून प्रपंचामध्ये आल्याच्या नंतर आपली दिशा चुकली की काय हे कधी कधी मोजीत जा. हो, दिशा चुकली का मोजलं पाहिजे. आणि योगायोगाने भगवान परमात्माने सांगितलं मला पतीच्या रूपात तुम्हाला प्राप्त करायचं इथपर्यंत ठीक आहे, पण तुमची दिशा चुकलेली आहे. का दिशा चुकलेली आहे? जोपर्यंत तुम्ही नीतीच्या आधारावरती जीवन चालत नाही तोपर्यंत तुमच्यासाठी काही नाही. हो, जोपर्यंत तुम्ही नीतीने वागता तोपर्यंत तुम्हाला राहता येईल. नीती भ्रष्ट झाला एका मिनिटात जाता येईल. भगवान परमात्मा शिष्टाई करण्यासाठी गेले पण कौरवाने ऐकलं नाही. विदुर काकाने समजावून सांगितलं पण ऐकलं नाही. आणि युद्धाच्या अगोदर विदुराने आपल्या हातातला धनुष्य घेतला, धृतराष्ट्राच्या दारात ठेवला, सांगितलं आता मी नीतिबद्ध जीवन व्यापन करणार असल्यामुळे इथे नीती चालत नाही, मी आता राहत नाही. आणि जसे विदुर काका निघून गेले तसे कौरवाच्या साऱ्या पुत्राचे प्राण त्यांच्या बरोबरच गेले. आता फक्त त्यांचे शरीर मागे राहिली होती. म्हणून नीती ज्यांची भ्रष्ट झाली त्यांच्यासाठी संसारात काही नाही. लोक म्हणतात कलियुग आलेला आहे, कलियुगामध्ये काही सत्य चालत नाही असं म्हणतायत, पण हे जे म्हणतात तेच खरे पहिले नीतीचा उल्लंघन करणारे ते आहेत. हो, इथे सत्याचं चालत नाही असं कसं चालेल? आजपर्यंत असं कधीच घडलं नाही की सूर्याने शीतल प्रकाश दिला आणि चंद्राने उष्ण प्रकाश दिला, असं कधीच घडलं नाही आणि असं घडणार बी नाही. ज्या दिवशी हे घडेल त्या दिवशी समजायचं सत्य संपलेलं आहे. जोपर्यंत सत्य आहे कोपऱ्या कोपऱ्यामध्ये राहील, एखाद्या साधूच्या अंतःकरणात राहील, एखाद्या सतीबाईच्या अंतःकरणात राहील, एखाद्या सत्पुरुषाच्या प्रपंचात राहील, पण सत्य इथे राहीलच. जोपर्यंत सत्य राहील तोपर्यंत चंद्र सूर्य आपली जागा सोडणार नाही. आणि पर्वत सुद्धा कोणाच्या लग्नाला जायचे नाहीत. हो, पर्वत सुद्धा कधी कोणाच्या लग्नाला जायचे नाही. समुद्र सुद्धा कधी लायगावला भेटायला यायचा नाही. आला तर मेघाच्या रूपाने येईल, पण तो तसा समुद्र येणार नाही. का? तो सत्याच्या बंधनामध्ये बांधलेला आहे. जीवात्मा नेहमी करता सत्याच्या बंधनात आहे. आणि म्हणून तर आपल्याकडे सत्याची बंधनं, हजारो बंधनं कितीतरी मी तुम्हाला सांगेल. मला अभंग खडे यायचंय. म्हणून योगायोगाने भगवान परमात्म्याने गवळणीचं पहिलं अज्ञान हरवलं आणि अज्ञान हरवल्याच्या नंतर बासरी वादन केलं आणि बासरी वाजल्याच्या नंतर आवाजाच्या दिशेने गवळणी आल्या. विठ्ठल मुरलीचा सुरतान मी विसरले देहभान, घर सोडून धरिले म्यारान, मी वृंदावना गेली आहार सावळी आहार सावळी मुरली नो हे केवळ
झाल्याच्या नंतर साऱ्याच्या साऱ्या गवळणी एकत्रित झाल्या, घरदार सोडलेला आहे. हो, लेकरा बाळांना दूध पाणी द्यायचं ते सोडलेलं आहे, गायीची सेवा सोडलेली आहे, पतीची सेवा सोडलेली आहे. घरामध्ये जे कोणी वयोवृद्ध आहेत त्यांचाही त्याग केला आणि बासरीच्या आवाजाने आल्या, एवढ्यासाठीच आल्या की याच्या अगोदर परमेश्वराने ज्यांचं ज्यांचं अज्ञान हरवलेलं आहे त्यांनाच येता आलं. ज्यांचं परीक्षेमध्ये 100% अज्ञान हरलेलं आहे त्यांना 100 पैकी 100 मार्क मिळतात. ज्यांना 100 पैकी 100 मार्क मिळाले 12वीला त्यांच्यासाठी कोणतंही कॉलेज फ्री मध्ये राहील, कोणतीही डिग्री घेता येईल, कोणत्याही रस्त्याने जाता येईल. पण ज्याचं 100% अज्ञान हरलेलं आहे, ज्यांचं 90-95% अर्थात 90-95% हरलेलं आहे त्यांनाही कॉलेज मिळेल, पण ते मुक्त मिळणार नाही, फ्री मिळणार नाही. त्याच्यासाठी पैसे मोजावे लागतील. जे कॉलेज पाहिजे ते मिळायचं नाही. ज्यांना 80% अज्ञान गेलेलं आहे त्यांच्यासाठी आडाडी अडचणी आहे, त्यांच्यासाठी काही परीक्षा आहे, त्यांच्यासाठी काही डोनेशन आहे. ज्यांचं 60% अज्ञान गेलेलं आहे त्यांच्यासाठी कोणतेच कॉलेज रिकामे नाही, त्यांच्यासाठी फक्त एकच कॉलेज रिकाम आहे, आर्ट. त्यांच्यासाठी आता दुसरं कॉलेज नाही, त्यांच्यासाठी आता विज्ञानाचं कॉलेज नाही आहे, त्यांच्यासाठी आता ते नाही, कॉमर्स नाही, त्यांच्यासाठी एकच कॉलेज फक्त आर्ट. आर्ट म्हणजे काय? भाषेचं ज्ञान, भाषेचं शिकायचं. बाल्यकालात जे शिकले नाही ते आता कॉलेजला जाऊन भाषा शिका. का? अज्ञान राहिलेलं आहे 40%, आणि ते 40% अज्ञान तुम्हाला आता फक्त भाषेचं ज्ञान देईल, दुसरं देणार नाही. पण ज्यांच्याकडे 40% ज्ञान आहे, 80% अर्थात 60% अज्ञान आहे, यांच्यासाठी काहीच नाही. फार झालं तर लागलाच वशिला कुठं तर पोलीस होईल, लागलाच वशिला कुठं तर एसटी चालवायला ड्रायव्हर होईल, लागलाच एखाद्या ठिकाणी साहेबाच्या अंतर्गत जाऊन पुढे बशिला तर फार झालं तर तलाठी ग्रामसेवक होईल, बाकी काही नाही, बाकी नाही काही. आणि ते जमलं नाही तर फक्त लग्नापुरती डिग्री दाखवायची, पोरग 12वी पास आहे, बाकी काही नाही, त्याच्यात काही तथ्य नाही. का? अज्ञानच एवढं तुमच्याकडे आहे की ते अज्ञानच तुम्हाला काही करू देणार नाही. मग परमार्थात गेला तरी ती स्थिती राहील, व्यवहारात गेला तेच राहील, प्रपंचात जा तेच राहील. ज्याने आपल्या जीवनामध्ये अज्ञान नष्ट केलेलं आहे त्याच्यासाठी ईश्वर बी जवळ आहे, त्याच्यासाठी सत्ता बी जवळ आहे, त्याच्यासाठी संपत्ती बी जवळ आहे, त्याच्यासाठी सन्मान बी जवळ आहे. ज्याने अज्ञान घालवलेलं आहे जग त्याच्यासाठी काही करायला तयार आहे, फक्त तुम्हाला अज्ञान घालवणं बाकी आहे. विठ्ठल आता हे अज्ञान घालवण्याच्या शाळा कुठे चालतात? अज्ञान घालवण्याच्या शाळा कुठे आहेत? जागोजागी शाळा आहे. हे अज्ञान घालवण्याच्या शाळा नाही, हे फक्त अक्षराचं अज्ञान घालवण्याच्या शाळा आहेत. हे मनाचं अज्ञान घालू शकत नाही, हे इंद्रियाचं अज्ञान घालू शकत नाही, हे बुद्धीचं अज्ञान घालू शकत नाही, हे तुमच्या व्यवहाराचं अज्ञान घालू शकत नाही. याच्यासाठी स्वतंत्र शाळा, आणि या स्वतंत्र शाळेचा एकच गुरुजी असतो आणि त्याचं नाव आहे गुरु. दुसऱ्याचं नाव आहे श्री गुरु, तिसऱ्याचं नाव आहे सद्गुरु, आणि चौथ्याचं नाव आहे जगद्गुरु. मिळाले तुम्हाला गुरु तर चांगली गोष्ट आहे, आणि गुरुपेक्षा जर चांगलं जीवन सुधारलं तर श्री गुरु मिळतील. श्री गुरु जर तिथून जीवन जरा पुढे गेलं तर सद्गुरु मिळतील, आणि सद्गुरूच्या पुढे गेला तर मग जगद्गुरु मिळेल. आणि जगद्गुरु जवळ गेल्याच्या नंतर बी अज्ञान गेलं नाही तर जगात तुमच्यासाठी कोणीच नाही. कोण बताएगा गुरु बिन कोण बताएगा. बड़ा बिकट
या जगामध्ये परोपकारी व्यक्ती तुमच्या जीवनात नाही. पण बऱ्याच लोकांची तक्रार आहे, महाराज गुरु चांगले मिळाले नाही. बाल्यकालामध्ये नानाला कल्पना आहे, बाल्यकालात आम्ही ज्या शाळेत जायचो ते आमचे गुरुजी फक्त सिगरेट प्यायचे आणि झाडाखाली झोपायचे आणि 2 उशा लावायचे, 2 सतरंजीच्या, 1 उशाला लावायचे आणि खाली आथरायचे. त्याचा परिणाम असा झाला की आमच्या आजूबाजूला कोणी शहाणं झालं नाही. का? गुरु मिळाला नाही, करणार काय? पण लोक म्हणतात गुरु मिळत नाही, पण माझा अंदाज आहे गुरु मिळतो पण तुम्हाला कळत नाही. संसारामध्ये तुम्ही आला तर तुमच्या जीवनातला पहिला गुरु कोण आहे? पहिला गुरु आई आहे. तिने जगाचा परिचय करून दिला, हे तुझे वडील आहे, ही तुझी आजी आहे, हे तुझे आजोबा आहे. पण एवढा मोठा गुरु घरामध्ये मिळाला, जीवनातला पहिला गुरु मिळाला. आणि जर या गुरुला जर आम्ही लाथाने मारित असाल तर आमच्याकडे ज्ञानाचा कोणता साठा उपलब्ध व्हायचा आहे? आमच्याकडे कोणता ज्ञानाचा साठा यायचा आहे? गुरु मिळाले पण कळाले नाही. वडील गुरु आहे, मिळाले, कळाले नाही. अतिथी घरी आले ते बी गुरु आहेत, ते मिळाले पण कळाले नाही. भगवान दत्तात्रयाला विचारा, श्रीमद भागवताच्या एकादश स्कंदामध्ये गेल्याच्या नंतर दत्तात्रय भगवान परमात्माने 24 गुरु केले. हातामध्ये बांगडे असलेल्या बाईला बी गुरु केलं दत्तात्रयाने. हो का? 2 सज्जन जेवायला आले, पाहुणे आले घरी, घरामध्ये कोणीच नाही, घरामध्ये काहीच नाही. मुलीला पाहण्यासाठी पाहुणे आले. व्यवस्था करायची, आणि व्यवस्थाच कशी करावी? घरामध्ये फक्त साळी आहेत आणि त्या साळी कांडूनच आता भात करायचा आहे. पाहुणे तर पुढच्या घरामध्ये बसलेले आहे, मागच्या घरामध्ये साळी कुटायच्या. तर अशा वेळेला आता बाईने काय करावं? आपल्या हातातली 1-1 बांगडी उतरवली, खाली ठेवून दिली आणि 2च बांगड्या ठेवल्या, मागे केल्या. आणि असे तांदूळ कुटले, असे तांदूळ कुटले की पुढच्या बैठकीत बसलेल्या माणसाला कळालेच नाही. तसं प्रपंचामध्ये आल्याच्या नंतर लय बांगड्या भरीत जाऊ नका. जास्त बांगड्या फक्त आवाज करतात, बाकी काही करीत नाही. प्रपंचामध्ये जर तुम्हाला चांगला प्रपंच करायचा असेल तर बऱ्याच बांगड्या उतरून ठेवा, 1-1च बांगडी हातात ठेवा. एका हातामध्ये विवेकाची बांगडी, दुसऱ्या हातामध्ये वैराग्याची बांगडी, आणि या 2 बांगड्याच्या माध्यमातून इतका प्रपंचरूपी तांदूळ कुटा की शेजारच्याला सुद्धा कळू नये की यांच्या घरात काय चाललेलं आहे. आणि हे जर तुम्हाला कळलं नाही तर 1000 वर्ष करा वाऱ्या. हो, 1000 वर्ष वाचा पोथ्या, 1000 वर्ष मठ बांधा, 1000 वर्ष मठात राहा. पार मठाचं शिखर स्वर्गापर्यंत जाऊ द्या, सोन्याचा कळस बसवा, पण त्याचा परिणाम तुमच्या परमार्थावर काही व्हायचा नाही. विठ्ठला गुरु नाही मिळाले, श्रीगुरु नाही, सद्गुरु नाही, जगद्गुरु मिळाले. कृष्ण वंदे जगद्गुरु मिळाले, जगद्गुरु मिळाले. तरी पण छोटासा अंकुर राहिला तो अभिमानाचा, आणि तेवढ्याच अभिमानाच्या अंकुराने परमेश्वराबरोबर फुगडी खेळणारी गवळण, परमेश्वराला आपल्या बरोबर घेऊन चालणारी गवळण, किंबहुना परमेश्वराच्या खांद्यावर बसलेली गवळण. आणि जेव्हा अहंकाराचा अंकुर उदित झाला तेव्हा तिला कळालंच नाही परमात्मा कोणत्या दिशेने गेले. कनया रे जग जेठी, कनया रे जग जेठी, कनया रे जग जेठी, कनया रे जग जेठी, कोई है पिया कमेरा
सद्गुरू भेटल्याच्या नंतर जाईल की नाही माहिती नाही, श्री गुरु भेटल्याच्या नंतर जाईल की नाही माहिती नाही, आणि गुरु भेटल्याच्या नंतर जाईल की नाही माहिती नाही, पण जगद्गुरु भेटल्याच्या नंतर बी अज्ञान जाऊ नये, एवढी मोठी अज्ञानाची समाजावरती पक्कड आहे. आणि ते बी अज्ञान काही सामान्य माणसाचा नव्हे, ज्याने अनेक जन्मामध्ये वेद मंत्राच्या रूपामध्ये परमेश्वराची स्तुती केलेली आहे त्या गवळणी बद्दल बोलतो. दुसऱ्या गवळणीची तर गोष्ट बाजूलाच आहे. परमेश्वराचा अखंड सानिध्य ज्यांच्या बरोबर आहे, परमेश्वर ज्यांच्या स्तुतीमध्ये बांधला जातो, अक्षरामध्ये बांधला जातो, दगडाच्या मूर्तीमध्ये बी सुद्धा ते वेद मंत्र म्हटल्याच्या नंतर परमेश्वराला येऊन राहावं लागतं. आणि या वेद मंत्राने स्त्रियांचं रूप धारण केलं आणि जगद्गुरु भेटल्याच्या नंतर त्यांच्याही अज्ञानाचा जाण्याचा निश्चय झाला नाही, निर्धार झाला नाही, तेव्हा तुमच्या आमच्या अज्ञानाचं काय घेऊन बसला. ज्ञानामध्ये आनंद नाही, अज्ञानामध्ये आनंद आहे. संसारातली सारी माणसं आनंदात दिसल्यासारखी वाटतात तुम्हाला, पण ते संसारातल्या आनंदात आहेत, किंबहुना ते अज्ञानाच्या आनंदात आहेत. ज्ञानाच्या आनंदामध्ये एखादा विरळा कोणीतरी राहतो आणि त्यांच्यासाठी जर बोलायचंच ठरलं तर तेवढंच वाक्य बोलता येईल. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती ज्ञानदेव माझे गुरु निवृत्तीनाथ आहे, त्यांनी सारं मला दिलेलं आहे, दुसऱ्याचा वाटा नाही. एका राजाला 6 मुलं होते, पण शुक्राचार्याचा शाप लागला. शुक्राचार्याचा शाप लागल्याच्या नंतर त्याने आपल्या 6 मुलाला बोलवलं, सांगितलं मला शाप दिलाय शुक्राचार्याने, मी म्हातारा होणार आहे, माझं म्हातारपण कोणी घेईल का, त्याचं तारुण्य मला कोणी देईल का. 5 मुलं बाजूला सरकले, शेवटी एक जण आला, त्याने सांगितलं महाराज तुम्ही माझे वडील आहात, माझे गुरु आहात, माझं सर्वस्व आहात, माझं तारुण्य मी तुम्हाला देतो, तुमचं म्हातारपण मी घेतो. आणि ते म्हातारपण त्याने आपल्या वडिलाचं म्हातारपण घेतलं, आपलं तारुण्य दिलं. पण जेव्हा ययातीचा शेवटचा काल आला तेव्हा त्याने 5 मुलाला संपत्ती दिली नाही, ज्याने म्हातारपण घेतलं होतं त्याला संपत्ती दिली. बाकीच्याने बोभाटा केला, आम्हाला कशाला कमी, आम्हाला का नाही, आम्हाला का नाही. त्याने सांगितलं तुम्ही सारेच माझे आहात पण माझ्या अंतकरणातले नाहीत. भगवान परमात्म्याच्या बरोबर 56 कोटी यादव आहेत, पण परमेश्वराने सांगितलं माझ्या अंतकरणातले 2 आहेत. तारुण्यातला अर्जुन माझ्या अंतकरणातला जवळचा आहे आणि म्हातारपणातला उद्धव माझ्या जवळचा आहे, बाकी सारे जमा झालेले आहेत. माणसं फार गमतीने जमा होतात. दर एक वाक्य सांगतो भाऊ, आता ते वाक्य मला राहवल्या जाणार नाही. हो, एका माणसाने म्हैस आणली, आणल्याच्या नंतर हजारो गोचिड तिला, हजारो गोचिड. फार प्रयत्न केला गोचिड टाकण्याचा, पण गोचिड काही जाय ना. शेवटी गोचिडाने गाय मेली, म्हैस मेली गोचिडाने. एक हार काढून ठेवा, तुम्हाला वज होईल त्याचं लई. हा, मग घोटाळा होऊ शकतो, एक काढून घ्या.
बाकीचे राहणार का? त्यांच्या लग्नाच्या काळात असे हार नव्हते. बाई असले तर फुकटच शिव्या द्यायचे तुम्हाला. आमच्या वडिलाकडे काय हार नव्हते का? तेव्हा होते, पण त्याला आंब्याचे पानाचे डगे लावायचे. आणि म्हणून हा बस बस आता आता हलकं झालं. तुम्हाला फार चेहरा सुकला होता ना, आता खुलला चेहरा. आणि म्हणून मेल्याच्या नंतर ती म्हैस नेऊन टाकली नदीच्या कडीला. पुन्हा सज्जनाच्या लक्षात आलं की अरे आपण म्हैस मेली त्याचं दुःख नाही, पण त्या म्हशीच्या बाजूला जे हजारो गोचिडं होते त्यांचं काय झालं असेल, त्या गोचिड्याचं काय झालं असेल. म्हणून योगाकडे ते गेले पाहायला तर सारे गोचिडं म्हशीला सोडून बाजूला झाले होते, रानुमार फिरत होते. आता विचार केला की एक एक गोचिड उचलून घेऊ आणि त्यांची काहीतरी व्यवस्था करू, त्यांच्यासाठी काहीतरी देऊ. पण गोचिड इतके बिलिंदर होते, यांनी पकडले की ते पुढे जाईत, येतच नसत. पुन्हा त्याने एका डॉक्टरला विचारलं जनावराच्या, माझी म्हैस मेली, तिच्या अंगावर हजारो गोचिड होते आणि ते गोचिड आणि त्या म्हशीला सोडून दुसरीकडे गेले. 2-4 दिवस झाले, त्यांना खाया प्यायला काही नाही. आता काय करावं लागेल? ते म्हणले काहीच नाही करायचं, तिथे दुसरी म्हैस नेऊन बांधा. हो, दुसरी म्हैस नेऊन बांधा, आपोआप त्या म्हशीला येते. पहिले गोचिड वनवासी झाले होते, आता दुसरी गाय म्हैस मिळाली तर पुन्हा बिचारे सुखी झाले. तसं आपल्या प्रपंचातलं आहे. म्हातारा मेल्याच्या नंतर गोचिड रानुमाळ झाल्यासारखे दिसतात, पण पुन्हा एकदा एखादं घर करता झाला की सारे गोचिड त्यालाच बिलगतात. हो, गोचिड त्याला सोडितच नाहीत. काय तर हे गोचिड अज्ञानी माणसाला झोमतात. तुमचा प्रपंच सारा गोचिड्याने खाल्ला, तुम्हाला अजून कळे ना. मंदिरासाठी मागितले 5,000 तर दिले नाही. नाचून डिलेवरी झाली, लेकरू 1.5 किलो वजनाचं आलं. दवाखान्यात नेलं तर काचेत ठेवायची पाळी आली. 5,000 रुपये काचेचा रोज, कॉटचं भाडं, डॉक्टरची तपासणी फी, सारं जेव्हा सुट्टी झाली तेव्हा 3 लाखावर गेलं. देवाने सांगितलं मला खांद्यावर घेण्याचं काही दुःख नाही, मला नाचण्याचं दुःख नाही. मला कालियाच्या डोक्यावर नाचता येतं तर तुला नाचणं काय, तुला डोक्यावर घेऊन नाचणं काही अवघड नाही. मला ते येईल, जमेल मला ते सारं. तांडव नृत्य जर मला येत असेल तर सामान्य नृत्य, ढोलवर चालणारं नृत्य मला कसं येणार नाही. हो, म्हणून डीजे वाजल्याच्या नंतर म्हाताऱ्याचं सुद्धा अंग हालतोय. म्हाताऱ्याचं सुद्धा, तुमचा नाही. आता तुम्ही कसे हालता, तुम्हाला तर त्याचा राग आहे. तरी पण तुमच्या नातवाच्या लग्नात आणला होता डीजे, आणला होता भाऊच्या सुद्धा. कारण ते आणल्याशिवाय जमायचंच नाही, मोठेपणा कसा यायचा. म्हणून जीवनामध्ये आल्याच्या नंतर दुःख त्याचं नाही, पण जर मी तुला खांद्यावर घेऊन गेलो तर धर्म नष्ट होईल, आणि धर्म नष्ट झाला तर माझा नाविलाज होईल, मला तुला सोडून जावं लागेल. भगवान परमात्म्याने बजावलं. बस बेटा बस. अच्छा, वल्ली कपी झाली, बरोबर. काय पाणी पाणी, थोडं पुढे सारखा, थोडं पुढे सारखं, थोडं पुढे सारखा बेटा. बस 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 बस. धर्म नष्ट होईल, आणि धर्म नष्ट झाला की मी जाईल, मी राहणार नाही. धर्म कोणाचाही नष्ट होऊ द्या, परमात्मा त्याच्या घरी राहत नाही. हो, धर्मराजा राजगादीवर बसल्याच्या नंतर परमात्मा फार वेळेला नाही आले हस्तिनापुराला, पण वनवासामध्ये जोपर्यंत होते तोपर्यंत एकही दिवस असा गेला नाही की परमात्मा त्यांच्या बरोबर जेवायला आले नाही. का? संकटामध्ये मनुष्य धर्माचं पालन करतो, राजा झाल्याच्या नंतर सारा धर्म नष्ट होऊन जातो. तो धन्य आहे की ज्याच्याकडे वैभव बी आहे पण ज्याने धर्म नष्ट होऊ दिला नाही, ज्याच्याकडे संपत्ती बी आहे पण ज्याने आपली नीती बिघडू दिली नाही, ज्यांच्याकडे सत्ता बी आहे पण ज्याने आपल्या जीवनातला विवेकाला हरू दिलं नाही, ज्यांच्या जीवनातला विवेक हरला नाही, त्यांच्या जीवनामध्ये परमात्मा सातत्याने जवळ राहतो. आणि म्हणून गवळणीने आग्रह केला की मला खांद्यावर घे. खांद्यावर घेतलं, थोडं नाचायला लागले. सांगितलं थोडं पलीकडे घेऊन चाल. दूरवर गेल्याच्या नंतर हळूच विचारला, कृष्ण मला जरा तहान लागली, पाण्याची व्यवस्था. सांगितलं तुला खाली उतरल्याशिवाय पाणी कसं पाचता येईल.
आणि जे भगवान परमात्मा खाली बसले गवळणीला उतरवण्यासाठी, जसे बसले तसे परमात्मा जागेवर गायब झाले. गायब झाल्याच्या नंतर एकीजवळून देव गेले तर सर्वाजवळूनच देव गेले, बाकी कोणाजवळच नाही. साऱ्याच्या साऱ्या एकत्रित आल्या. वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी गाणे गायले, त्याला वेगवेगळे गीत बी, त्याला जुगल गीत बी असं म्हणतात त्याला, आणि वेगवेगळे नाव बी आहे. जयति तेधिकं जन्मना तब ब्रज जयति तेधिकं. आणि योगायोगाने सारे गीत झाले, सुरपरंभ झाला, इटू दांडी झालं, सारं झालं. एकेने सांगितलं तसं नाही, जरा आपण थोडस जरा सुरपरंभ खेळू. एकेने सांगितलं तसं नाही, त्याला जे आवडतं ते करा. जेवढं देवाला आवडेल तेवढं केलं, पण परमात्मा काही आले नाही. याला विचार, त्याला विचार, सर्वांना विचारून झालं. शेवटी यमुनेच्या तीरावरती गेल्या. आवाज दिला 1 2 3, आणि तिसऱ्या आवाजापर्यंत परमात्मा नाही आले तर सर्वांनी यमुनेच्या डोहामध्ये उडी घ्यायचे, प्राण समर्पण करायचे. का? जरा एक वाक्य जपून सांगेल. अहंकाराच्या वशीभूत झालेले माणसं प्राण द्यायला तयार आहे, पण अहंकाराला सोडायला तयार नाही. एवढं चित्र मनामध्ये बसलं तर त्याच्यासाठी रेल्वे रोड झोपायला तयार आहे, पण मनातलं चित्र काढायला तयार नाही. काय शोकांतिक आहे. एवढं चित्र मनात बसलं तर औषधाची बाटली प्यायला तयार आहे, पण मनातलं चित्र काढायला तयार आहे. हो, एवढं चित्र मनामध्ये बसलं तर त्याच्यासाठी कुदून जीव द्यायला तयार आहे, पण चित्र मनातलं काढायला तयार नाही. का? चित्र जास्त भारी आहे का प्राण जास्त भारी आहे? काय कॅमेरा, आणि त्या कॅमेऱ्याने कसं अंतःकरणामध्ये ते फिट केलं की ज्या फिट केलेल्या चित्राने जीवन जाण्याची पाळी आली. ज्या आईने दूध पाजलं तिला बी लात मारण्याची पाळी आली. ज्या वडिलाने खांद्यावर सांभाळलं त्याला बी धक्का देऊन खाली पाडण्याची पाळी आली. ज्या भावाने आपल्यासाठी खूप काही केलं पण त्याला बी शिव्या देण्याची पाळी आली. ज्या मोठ्या भाऊजाईने आपल्याला वेळोवेळी आपल्याला आईसारखं जीव लावला पण तिला बी आपल्याला मारण्याची पाळी आली त्या छोट्याशा चित्रासाठी. ते छोटस चित्र ज्याच्या मनात असं खराब चित्र असेल ते टाकून द्या कीर्तनाच्या मंडपामध्ये. विठ्ठला विठ्ठला आलं तर भगवान श्रीकृष्णाचं चित्र राहू द्या, आलं तर रामाचं चित्र राहू द्या, पंढरीच्या पांडुरंगाचं चित्र राहू द्या, गुरुचं चित्र राहू द्या. हे चित्र जर तुमच्या बरोबर राहिले तर जीवन तुमचं पवित्र होईल, चांगलं होईल. आणि म्हणून गवळणीची भीती तशा झाली. शेवटी भगवान परमात्मा तिसऱ्या आवाजाला आले. आल्याच्या नंतर जे गवळणीने पाहिलं आणि जे परमेश्वराला बोलायला सुरुवात केली त्याला जुगलगीत असं म्हणतात. शेवटी विचारलं गवळणीने, कृष्ण कुठे गेला होता? त्याने सांगितलं कुठेच गेलो नाही, इथंच होतो. जात असतो का कुठे? जात नाही, येत नाही. पाऊस कळ्याच्या वेळेला फार मोठाले ढग आली. आल्याच्या नंतर 4 पाहुणे आले होते, मळ्यामध्ये गेले होते ना, असे मोठाले ढग लोंबले. त्याने आपल्या मेहुण्याला विचारलं, का हो हे ढग खाली पडले तर आपण कुठे राहणार? त्याने सांगितलं आपण ढगामध्ये बुजून जाणार. हो, ढगामध्ये बुजून जाणार. तो म्हणला आता आलो तुमच्या गावाला पण पुन्हा कधीच येणार नाही तुमच्या गावाला. त्याने विचारलं का? म्हणजे एवढाले ढग तुमच्या गावावरती राहतात आणि ते एखादं खाली आलं तर मरायची पाळी येईल वा, आपण काही पुन्हा येणार नाही. उन्हाळा आल्याच्या नंतर पुन्हा एकदा आंब्याच्या निमित्ताने आले. आल्याच्या नंतर त्याने विचारलं आपल्या मेहुण्याला, भाऊजी जरा मळ्यात चला बरं. त्याने विचारलं काय काय मळ्यात? तुम्हाला काय नाही, ते ढग पाहायचे, मागच्या वेळेला ढग होते ते कुठे? त्याने सांगितलं आता ते ढग येत नाहीत, आता ते ढग राहत नाहीत. विचारलं कुठे गेले? ते म्हणले ज्या दिशेने आले त्याच दिशेने गेले, ते आता नाही. किती जरी ढग आले तरी आकाशाला त्याचा काही भार होत नाही, आणि ढग गेले तरी आकाश कधी उदास होत नाही. मेलेल्या माणसाचं किती पोट फुगू द्या पण त्याला त्याचं दुःख नाही. मेलेल्या माणसाचे किती हातपाय मोठे होऊ द्या पण त्याला त्याचा त्रास नाही. हे जसं जीवन आहे, समुद्रामध्ये माशाने किती उड्या मारू द्या पण समुद्राला त्याचं काही सुख दुःख नाही. तसं परमेश्वराला या संसाराचं काही सुख दुःख नाही.
तरी पण परमात्मा भक्तासाठी सुखी होतो, भक्तासाठी दुःखी होतो, भक्तासाठी सुखी होतो, भक्तासाठी दुःखी होतो. शेवटी विचारलं की देव तुमच्यातून का निघून गेले, का निघून गेले, याचं उत्तर महाराजांनी अभंगाच्या शेवटच्या चरणात दिले. मग हे पाहिल्याच्या नंतर परमेश्वराचा अंतर पडतो. दोन रस्ते आहेत, एक परमेश्वराच्या दाराकडे जाणारा, तर दुसरा रस्ता मायेच्या दाराकडे जाणारा. दोन्ही दोन टोकाला आहेत. मायेच्या दरवाजाकडे आपण निघालो तर परमेश्वराचं दार जरा अंतरलं जातं, आणि परमेश्वराकडे निघालं की थोडा मायेचा विसर पडतो. मग कोणाचा विसर पडावा आणि कोणाच्या जवळ जावावा याच्यामध्ये माणसाला बराच मोठा भ्रम झालेला आहे. हो, बराच मोठा भ्रम झाला, आणि म्हणून माणसाला कळत नाही की कोणत्या दिशेला चालावं. बहुतेक लोक मायेच्या दिशेला चालतात. कारण का, की तिकडे सुरुवातीला सुख आहे, नंतर दुःख आहे. परमेश्वराकडे चालताना सुरुवातीला दुःख आहे पण शेवटी सुख आहे. येत दग्रे विषमेव परिणामो मृतोपमम तत्सुखम सात्विकम प्रोक्त महात्मा बुद्धी प्रसादजम. सकू 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 सकू. कुठे चाललात तुम्ही दोघी तिघी? बसा खाली इथं. जाऊ नये कीर्तनातून उठून. पुढच्या जन्मात मग बेंडकीचा जन्म होतो. ट्रॉय ट्रॉय गल्लीत करतात बेंडक्या. कीर्तनातून उठून गेल्यावर कीर्तनी बडबड करील झोपाडी बिन कहाणी लीला जन्मा बिन कहाणी लीला जन्मा बिन कहाणी लीला जन्मा. मला माहिती फार वेळचे बसलेले आहेत. लहान लहान लेकरे दिंडीला असतील, साड्या नेसतात, किती सुंदर असा वेशभूषा केली. जा बेटू जा जा. लहान 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 लेकराला, म्हाताऱ्या माणसाला जो सांभाळील त्याने देवाची सेवा नाही केली तरी चालेल. हो, नाही तर 24 तास मंदिरामध्ये बसून घरी आल्यानंतर बापाला शिव्या दे. बाई पंढरपुराला चालली बोजा घेऊन, मालकाला घरी भाकरीची व्यवस्था नाही. आल्याच्या नंतर नीटनाटका 8 दिवस बोललीच नाही, कारण तिला जायला पाहिजे होते. 2000 आणि 1000 दिले होते. त्या 1000 रुपयासाठी 100 शिवाय तिथल्या पंढरपुराहून परत आली. काय त्या पंढरपुराची यात्रा. म्हणून जीवनामध्ये दोनच माणसाला जास्त जीव लावायचं, म्हाताऱ्या माणसाला आणि लेकराला. म्हातारे माणसं देवाचं स्वरूप आहे, लेकर देवाचं स्वरूप आहे. जरा मला थोडं पुढे चालायचं आहे आणखीन. म्हणून योगायोगाने काय असं घडलं गवळणीकडनं की परमात्मा त्यांच्यातून बाजूला झाले. काहीच घडलं नाही. फक्त एवढंच घडलं की परमेश्वरापेक्षा मोठं होण्याचा प्रयत्न केला. केव्हा केव्हा माणसं देवापेक्षा मोठं होण्याचा प्रयत्न करतात. जरूर करा, मी म्हणत नाही मोठं होऊ नका. म्हणून भगवान परमात्म्याला गवळणीने खांद्यावर बसायला सांगितलं. गवळण खांद्यावर बसली, परमात्म्याची उंची कमी झाली आणि गवळणीची उंची जास्त झाली. मला असं वाटतं प्रपंचामध्ये सुद्धा ज्या माणसाची उंची कमी आहे आणि ज्या माता भगिनीची उंची जास्त आहे, त्यांच्या प्रपंचाचे सारे सूत्र भगिनीच्या हातातच आहेत. ते फक्त डब्याला दळून आणायला बाजारापुरते एवढ्याच कामाला झालं तर सरपण आणायला, बाकी काही नाही. हो, म्हणून तर आपल्याकडे उंच नको बाबा, छोटं पाहिजे, टंग पाहिजे. जास्त शिकलेला नको, आपल्यापेक्षा कमी असलं पाहिजे. उंची जास्त नको, जास्त श्रीमंत घरातले नको. का तर ते तसे जर मिळाले तर हे फक्त डब्याचेच मालक. हो, दुसरी यांच्याकडे मालकीच काही नाही, अधिकारच काही नाही. म्हणून योगायोगाने तुम्ही प्रपंचामध्ये किती मोठे व्हा, पण इतके मोठे होऊ नका की ज्यांच्या बरोबर विवाह केला त्यांच्या डोक्यावर बसण्याची पाळी येईल. इतके मोठे होऊ नका. आणि जर तसं झालंच
तर भगवान श्रीकृष्णाचं आणि गवळणीचं चरित्र तुमच्या डोळ्याच्या समोर आणा, बाकी काहीच नाही. आता राहिला प्रश्न पुढे, परमेश्वरापासून जीवात्मा दूर गेल्याच्या नंतर तो जाईल तरी किती लांब, किती लांब? 25 गायाचा कळप चारणाऱ्या माणसाचे 2-4 बछडे जर मागे राहिले तर ते जाते बछडे कुठं? जरी ते लोकांचा माल खायसाठी मागे त्यांनी सोडले असले गुराख्याने तरी ते पाठीमागून पळत येतील. म्हणून तर आमच्याकडे मेंढराचा 100 मेंढराच्या कळपाला सांभाळायला 5 बकऱ्या लागतात. मेंढ्याला स्वतःची बुद्धी नाही, बकऱ्या त्यांच्या बरोबर चालतात. बकऱ्याला स्वतःला काही कळत नाही म्हणून 2 गाया बी ठेवावं लागतात, आणि गायाला काही कळत नाही म्हणून 2 घोडे बी ठेवावे लागतात, आणि घोड्याला काही कळत नाही म्हणून 2 कुत्रे बी सांभाळावं लागतात. कुत्र्याच्या मागे घोडे, घोड्याच्या मागे गाया, गायाच्या मागे बकऱ्या, बकऱ्याच्या मागे मेंढ्या. आता एवढे सुरक्षा कवच असल्याच्या नंतर मेंढ्या कशा चुकतील? एवढे सुरक्षा कवच असल्यावर मेंढ्या चुकायच्या कशा? म्हणून आमच्याकडे सुद्धा शहाण्या माणसाच्या मागे चालायचं सांगितलेलं आहे. हो, आमच्याकडे शहाण्या माणसाचं. पण ते शहाणे किती शहाणे असले पाहिजे? केवळ त्यांचा शहाणपणा त्यांच्या घरापुरता नको, नाही तर काही माणसाचा शहाणपणा आपल्या घरापुरताच. आपल्या भावाचं पोरग आलं, त्याने सांगितलं माझा अमक्या अमक्या ठिकाणी नंबर लागला, मला 10,000ची गरज आहे. तो म्हणा ते तुझ्या आईला विचारून घेते, पलीकडं तुकडं त्याचं काय करायचंय? हा हा आता नावावर नाही म्हणणार मी, आपण कुठे तलाठी येतो, आपल्याला ते करता येतं, रजिस्ट्रार थोडेच आपण. आणि म्हणून योगा वगैरे एवढा जर तुमच्याकडे मोठेपणा नसेल तर तुमचा मोठेपणा काय कामाचा? तुम्ही मेल्याच्या नंतर लोक म्हणतील अगोदर मरायला पाहिजे पण उशीर झाला. हे अगोदर जायला पाहिजे होते, हे लय उशिरा गेले. हो, म्हणून या देशामध्ये सुद्धा ज्या माणसाने विलंब केला त्यांनी या देशाला फार त्रास दिला. त्याच्याबद्दल नाही बोलत आता मी. आता मला फक्त एवढं सांगायचं आहे, तुम्ही तेवढे मोठे होऊ नका की ज्यांच्या हाताला धरून चालायचे त्यांच्या डोक्यावर बसू नका. हो, आणि म्हणून योगायोगाने जर त्यांनी तुम्हाला सोडलं तर राहताल कुठे? जंगलात राहावं लागेल. जंगलात राहणं इतकं सोपं काम नाही. आंधळे जंगलात नेऊन सोडले तर काय करते? पांगळे जंगलात नेऊन सोडले तर काय करते? मुके जंगलात नेऊन सोडले तर काय करते? आणि बहिरे जंगलात नेऊन सोडले तर काय करते? ज्यांच्याकडे सर्व काही आहे पण ज्यांच्या कर्तव्याचे पाय मोडलेले आहेत ते या संसारातले पांगळे आहेत. पांगळा झालो देवा नाही हात ना पाय. ज्यांना सारं कळतं पण लोकांवरती झालेला अन्याय कळत नाही ते या संसारातले आंधळे. आणि असे आंधळे काय करते जंगलात? सहज मी अंधारा गा निज निराकार पंथी. धृतराष्ट्रासारखा आंधळा व्यक्ती नेहमी करता आणि तिला नीती मानायचा, आणि मरण्याचा वेळ आला तर जंगलाला धो अग्नी लागला आणि त्या अग्नीमध्ये तरफडून मरण्याची पाळी आली का? तो आंधळा आहे म्हणून. ज्याला वेद कळतो, ज्याला शास्त्र कळतं, सारं काही कळतं, पण घरामध्ये 50 पोथ्या असून एकही पोथी वाचली नाही. त्यांना विचारलं तुम्ही कोण आहेत? त्यांनी सांगितलं मी मूक आहे. आजोबाची पोथी, वडिलाची पोथी, पाहुण्याची पोथी, साऱ्या पोथ्या घरात, एकही पोथी वाचली नाही. पुढच्या जन्मात मुके होतील. हो, आईचं ऐकलं नाही, धर्माचं ऐकलं नाही, गुरुचं ऐकलं नाही, ते पुढच्या जन्मात बहिरे होतील. बहिरा झालो या जगी. आणि असे बहिरे जंगलात नेऊन सोडले तर काय करतील? असे मुके जंगलात नेऊन सोडले काय करतील? असे आंधळे जंगलात नेऊन सोडले काय करतील? असे पांगळे जंगलात नेऊन सोडले काय करतील? काहीच करायचे नाही, मरतील. याच्यापेक्षा दुसरं काही नाही. म्हणून जे परमेश्वरापासून विमुख झाले भगवान परमात्मा त्यांच्यासाठी सांगतात तानहम दिशतक्रूरान संसारेषु नराधमान. अशा व्यक्तीला मी अशा ठिकाणी नेऊन ठेवतो, होती लोह लोष्ट पाषाण, या ठिकाणी घेऊन जातो. म्हणून आपण भाग्यवान आहोत, आपण परमात्म्याच्या जवळ आहोत. आपण ईश्वराच्या फार दूर नाही. जर आपण ईश्वराच्या दूर असतो तर कीर्तनात कसे आलो असतो? आपण जर ईश्वराच्या दूर असतो तर या मंडपामध्ये जेवायला कसे आला असतात? आपण ईश्वरापेक्षा जर दूर असतो तर साधू संतांचं दर्शन आपल्याला कशा झालं असतं? आपण जर ईश्वरापेक्षा दूर असतो आपण बंगल्यात नसतो राहिलो, आपण झोपड्यात राहिलो असतो.
जशा चिमण्या घरटे करून राहतात तसे, पण आपण ईश्वराच्या जवळच्या आहोत. म्हणून ईश्वराने आपला लाड केलेला आहे, ईश्वराने आपल्याला चांगलं समजलेलं आहे. आणि जर त्याने चांगलं समजलं असेल तर तुमचं वागणं बी चांगलंच असलं पाहिजे. नाही तर केव्हा केव्हा मंत्र्याच्या बरोबर राहीन संध्याकाळी पी, हा मंत्र्याच्या बरोबर राहीन संध्याकाळी पी, हा संध्याकाळी, हा संध्याकाळी, हा संध्याकाळी येडेवरी करी, सकाळी पोरं नीट करी. आऊ थकणारा माणूस नेहमी करता पाचरा ठोकीत राहतो, पण पाचरा इतका येडे ठोकताने ओल्या लाकडाच्या पाचरा ठोकल्या, दिवसभर आऊ थाकलं, संध्याकाळी सुकल्या, आणि पुन्हा पाचरा पडून गेल्या की दांडी आणि जुपुडून आऊत माग पुन्हा पाचरा ठोका. आता किती पाचरा ठोकायच्यात? आता पाचरा ठोकून ठोकून वाकच खराब व्हायला आले. म्हणून जीवनामध्ये परमेश्वराने आपल्याला खूप काही दिलं, खूप काही दिलं. एवढं दिलं की परमात्म्याला सुद्धा आपल्या या धर्म मंडपाला आणि आपल्या नियोजनाला पाहून हेवा वाटत असेल की काय मी अशा लोकांना जन्म दिला की जे या संसारामध्ये येऊन माझं काही करू शकतात. म्हणून त्या दयाघन परमेश्वराची एवढी दया आपल्यावरती, त्यांचं एकदा भजन करू. विठोबा रखुमाई मी तुला कधी पाहिलं नाही, तुमचं कधी दर्शन नाही, गाठ नाही, भेट नाही. नच वयम, तुमचं माझं वय बी नाही, ना तुमची आमची जात जुळती मिळती आहे. पण हे ब्राह्मण लोकांनी पोथी वाचून 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 इतकी माझ्या कानामध्ये भरवली की मला असं वाटतं श्रीकृष्णाशिवाय दुसऱ्या बरोबर लग्न होणार नाही. पण माझा नाविलाज आहे, शिशुपाला बरोबर माझं लग्न ठरलेलं आहे. उद्या दुपारी 12 वाजता लग्न आहे. नवरदेव आलेला आहे, वऱ्हाडी आलेला आहे. ब्राह्मणाच्या हातातलं पत्र मिळाल्याच्या नंतर झटकन वाचा आणि पटकन सकाळपर्यंत या. मी देवीच्या मंदिरात पूजा करायला येईल, तुमच्या रथात बसून येईल. पण माझा भाऊ रुक्मी मागे मागे आला तर त्याला मारू नका. जर का तुम्ही त्याला मारलं तर माझी भाऊजाई विधवा होईल. आणि हे सारं जे केलं तिने केलेलं आहे, तिच्या मार्गदर्शनाने चाललेलं आहे. आणि म्हणून माझी विनंती राहील, पत्र ब्राह्मणाच्या हातात पडलं, भगवान परमात्मा आल्याच्या नंतर जे घडायचं ते घडलं. पहिलं लग्न वयाच्या 26व्या वर्षी झालं, पण त्याच्या अगोदर सोन्याची द्वारका तयार केली होती. नाही तुम्हाला सोन्याची द्वारका तयार करता आली तर शिमिटाचं घर तरी तयार करा. नाही ते करता आलं तर पत्राचं घर तरी स्वतःच तयार करा आणि नंतर लोकांचे पत्र वाचित बसा. हो, रिकामे कोणाचे पत्र वाचित जाऊ नका. आता दिवसमान कठीण आलेले आहेत. जर सापडलं कोणी तर त्याला आता फार दिवसात शिक्षाचं प्रावधान करण्यात आलेलं आहे. म्हणून योगायोगाने भगवान परमात्म्याचे 16,108 लग्न आणि प्रत्येक कुटुंबापासून 10 मुलं आणि 1 मुलगी, एवढा मोठा परिवार. परमेश्वर परमात्मा आणि 125 वर्ष तुमच्या आमच्या सारखं मनुष्य शरीर धारण करून द्वारकेमध्ये राहिले. आता तुम्हाला ते विचारील, तुम्ही कधी द्वारकेला गेलात की नाही? जे जे द्वारकेला गेला ते उभं राहत करा, मला पाहू द्या. 1 2 3 4 5 बाई बी गेल्या होत्या. हो, एवढ्या जण द्वारकेला गेल्या होत्या. जे द्वारकेला गेले नाही त्याला मला द्वारकेला जायचं आहे, माझ्या बरोबर यायचं असेल तर जरूर या. येणाऱ्या मार्च महिन्याच्या 20 तारखेला आमचे गुरु महाराज आचार्य स्वामी गणेशानंद सरस्वतीजी महाराज त्यांची 16वी पुण्यतिथी आहे. 16 वर्षापासून मी तिथे राहतो. म्हणून योगायोगाने त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने मला द्वारकेला जायचं आहे. नेहमी करता आमचा मोठा ताफा राहतो, जवळजवळ 500 लोकांपेक्षा जास्त लोक बरोबर राहतात. नेहमी करता रेल्वेने आम्ही जातो. का? रेल्वेने पैसे कमी लागतात. जगन्नाथपुरीची यात्रा करून आलो मी, गंगासागर जगन्नाथपुरी, तर 4,000 रुपयात यात्रा होईल. बद्रीनाथ केदारनाथ करून आलो तर 4,000 रुपयात यात्रा होईल. पशुपतीला जाऊन आलो तर मग मला 6,000 रुपये लागले. का? यात्रा करणं माझा उद्देश नाही,
फक्त ज्यांना जी गोष्ट ज्ञात नाही त्यांना ती समजून सांगणं माझं काम आहे. याच्यापेक्षा माझं दुसरं काही काम नाही. हो, येतात गाडीमध्ये आम्ही दोघं तिघं जण आहोत. ते म्हणले महाराज बाकी साऱ्या कीर्तनापेक्षा तुमचं वेगळंच कीर्तन राहतं. मी म्हणलं कसं काय? ते म्हणले बाकीच्या कीर्तनात टाळ करायला कोणतरी चाली आणता येतात. आणि व्याख्या आणि व्याख्यान, मी म्हटलं तसं नाही, ते सर्व ठिकाणी चालत नाही. हे फक्त तुमच्याच गावात आल्याच्या नंतर तसं व्याख्यान करतो, बाकीच्या ठिकाणी असं कीर्तन नाही. बाकीच्या ठिकाणचं कीर्तन वेगळं आहे. हे माझ्या घरचं कीर्तन आहे, माझ्या घरात सांगायचं आहे मला. हो, हे का घरात सांगायचं आहे? या मातीने मला लहानचं मोठं केलेलं आहे. आज मी कुठल्याही परिस्थितीमध्ये कीर्तनाला दुसऱ्या गावाला गेलो नसतो. हो, दुसऱ्या गावाला जाऊ शकलो नसतो. कोणाला तरी सांगितलं असतं करा कीर्तन, पण नाही. हे माझ्या मातीतलं कीर्तन आहे, माझ्या गावाचं कीर्तन आहे, हे माझ्या माणसाचं कीर्तन आहे. ज्यांनी मला लहानपणापासून पाहिलं आणि ज्यांच्या आशीर्वादाने मला परमेश्वराने साधू समाजामध्ये बसण्याची योग्यता प्रदान केली, ती ही भूमी आहे. हो, हा असेल मी यदा कदाचित तिकडे माझ्या कर्तव्य कर्माने मी मोठा होत असेल, पण माझ्या मोठेपणामध्ये तुमच्या साऱ्या लोकांचा पुण्याईचा जरूर काही भाग आहे. आणि म्हणून योगायोगाने मी तुम्हाला कीर्तनाच्या अंगाने बराच व्यवहार सांगितला. गाडीमध्ये बसल्याच्या नंतर मला सांगितलं की महाराज आपल्या कीर्तनामध्ये परमार्थापेक्षा व्यवहार फार चांगला असतो आणि त्या व्यवहाराने माणसं सुधारतात. मी म्हटलं व्यवहाराने माणसं सुधारतात नाही, व्यवहारातूनच माणसाला परमार्थ शिकवता येतो, परमार्थातून व्यवहार शिकवता येत नाही. म्हणून भगवान परमात्मा 125 वर्ष द्वारकेमध्ये राहिले. आपणही गेल्याच्या नंतर 125 वर्षे तर राहणार नाही, पण 2-4 दिवस तर आपण द्वारकेमध्ये राहणार आहोत. म्हटलं तुम्हाला तर माझ्याकडे आज काही पत्रिका नाही, जाण्याची तारीख आहे. अजून नानाला 2-3 वेळा बोललो होतो. बाकी काही असो अथवा नसो, पण तुम्ही इकून दिंडी षष्टीला घेऊन येत जा. 2-4 गावं मिळून एक दिंडी तिकडे घेऊन या. त्याचं कारण मी राहील न राहील, पण जर तुम्ही आतापासून दिंडी घेऊन आलात तिथे, तर मी नसल्यावर सुद्धा तुम्हाला तिथे हक्काने सांगता. मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.